कोण राव का त्या रामाला हाय तरी का राव असेल तर सांगा बरं का. आता याच मृणाल जाधव हिचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावलाय. बदलापूर येथील भारतीय जनता पक्ष महिला शहराध्यक्षा प्रतिभा जाधव यांची कन्या मृणाल जाधव हिनं प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तिनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये प्रभू श्रीरामांविषयी निंदनीय शब्द तिनं वापरला होता. ही स्टोरी काही वेळातच संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते बदलापूर पोलीस ठाण्यात जमा झाले आणि कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ संबंधित कलम लावून गुन्हा दाखल करत मृणाल जाधव हिला ताब्यात घेतलं. या घटनेनंतर प्रतिभा जाधव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान कुटुंबियांकडून ती लहाने अजाणतेपणी चूक झाली अशी भूमिका मांडण्यात आली. मृणाल जाधव हिच्या वकिलांना न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितलं की तिचा फोन हॅक झाला होता आणि अनावधानानं ही पोस्ट झाली. मात्र न्यायालयानं हा युक्तिवाद मान्य न करता जामीन अर्ज फेटाळून लावलाय. तसेच सुनावणी दरम्यान न्यायालयानं बचाव पक्षाच्या मांडणीवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचीही माहिती समोर आली आहे. विजय आज या ठिकाणी जो लढा दिला गेलाय अंबरनाथ आपल्या चिखलोली कोर्टाचे जे वकील संघटना आहे त्यांनी जो खऱ्या अर्थाने जो लढा दिलाय त्यामुळे जो विजय आज या ठिकाणी झालेला आहे त्या तरुणीचा बेल या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेला आहे. या प्रकरणी इतर ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आल्यात. कल्याण येथील कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं तक्रार अर्ज दाखल करण्यात आलाय. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवलाय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे शहरात संतापाचं वातावरण असून पुढील तपास पोलीस करतायत. तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा.